अमरावती शहर आता सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सक्षम होणार आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस दलात अत्याधुनिक 360 डिग्री सर्वेलन्स वाहने दाखल झाली आहेत। या वाहनांचे नेमकं वैशिष्ट्य काय आहे आणि राजकमल चौकात कशा प्रकारे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याकरिता पोलीस आयुक्तालयाने मोठे पाऊल उचलले आहेत। पोलीस ताफ्यात आता 3 अत्याधुनिक सर्वेलन्स वाहने दाखल झाली आहेत। या वाहनांची सर्वात मोठी ओळख म्हणजे यात असलेला 360 अंशाचा कॅमेरा, जो चारही बाजूंनी बारीक लक्ष ठेवण्यास सक्षम आहे। या वाहनांमध्ये हाय डेफिनेशन सर्च लाईट आणि लाईव्ह मॉनिटरिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे। रविवारी रात्री 8:30 वाजता राजकमल चौकात या वाहनांचे जाहीर प्रात्यक्षिक करण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे आणि शहर गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। निवडणुकीच्या काळात गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरिता आणि संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्याकरिता ही वाहने गेम चेंजर ठरणार आहेत। व्हेकल्स आहे त्यांना आपण सर्व्हिलन्स व्हॅन म्हणतो। ते सर्व्हिलन्स व्हॅन आपल्याला भेटलेलं आहे। त्याच्यामध्ये सीसीटीव्ही कव्हरेज आहे, पूर्ण 360 डिग्री सीसीटीव्ही कव्हरेज आहे। तसेच त्याच्यामध्ये आपले जे राईट कंट्रोल जे पार्टी आहे, राईट कंट्रोल पार्टी, ते तातडीने तिथे पोहोचू शकतो। त्याच्यामध्ये सर्व सुविधा आहे। तसेच लाईटिंगची व्यवस्था आहे। आपण त्यांना एक मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकल आहे, ते आपला कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी व्हेकल आहे। ते आपल्याला आता 3 व्हेकल भेटलेले आहे। आता त्यांचा उपयोग आम्ही पुढची आपली जे महानगरपालिका निवडणूक आहे त्याच्यामध्ये करणार आहोत। मनपा निवडणुकीचा 15 तारखेला मतदान आहे। पोलीस प्रशासनाची काय सज्ज तयारी आहे? पोलीस प्रशासन पूर्णतः तयार आहे। आपलं पूर्ण जे डिप्लॉयमेंट प्लॅन पूर्ण रेडी आहे आणि जे आपली स्केलप्रमाणे सर्व ठिकाणी आपण डिप्लॉयमेंट करणार आहे। तसेच आपली जे पेट्रोलिंग आहे ते पेट्रोलिंग प्लॅन पण तयार आहे आणि पूर्णतः आपला अमरावती शहर पोलीस दल ते निवडणुकीसाठी तयार आहे। मादक द्रव्यांची विक्री होणार नाही। मतदान केंद्र आहे आणि त्याच्यावर कशा प्रकारचा बंदोबस्त असणार आहे? त्याच्यामध्ये आपल्याकडे अतिसंवेदनशील मतदान केंद्र जे आहे त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही, लेकिन आपल्याकडे जे आपला जो पूर्ण दल आहे ते आपल्या निवडणुकीसाठी पूर्णतः सुसज्ज आहे। आता पुढचे काही दिवसामध्ये आपण प्रत्येक जे भाग आहे तिथे आपण रूट मार्च पण काढणार आहे। ते रूट मार्च आता थोड्या दिवसानंतर सुरू होईल आणि ते सर्व ठिकाणी आपण रूट मार्च काढणार आहे आणि आपले जे नवीन आपल्याला जे मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकल भेटलेले आहेत त्यांच्यासोबत पण आम्ही पेट्रोलिंग करणार आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये मनपा निवडणुकीत दारू, मादक द्रव्यांची विक्री होते, पैसा वाटला जाते, यासाठी सुद्धा पोलिसांनी काय याच्यामध्ये आपले जे FST, SST ते सर्व जे पथक आहे, बॉर्डर सीलिंग पॉईंट, ते सर्व आपले चालू आहे आणि त्याच्यामध्ये बरेच प्रमाणामध्ये आपण ते दारूचे केसेस केलेले आहे। जवळपास या कालावधी दरम्यान आपण जवळपास 150च्या वर आपण दारूचे रेड्स केलेले आहे। तसेच NDPSची काही रेड्स केलेली आहे। आपण आर्म्स ॲक्टमध्ये पण काही फायर आर्म्स पण सीज केलेले आहे आणि आपले शार्प वेपन्स पण सीज केलेले आहे। ते सर्व कारवाई आपली सुरू आहे। सर, मतदान केंद्रावर जास्त प्रायव्हेट दारूचे गुन्हे दाखल असलेल्यांना तडीपार करू असं प्रपोजल जुन्या स्थितीचं होतं। नाही, तडीपारीचे जे प्रपोजल आहे ते आपल्याकडे वेळोवेळी येतात। त्याच्यामध्ये तडीपारीचे प्रपोजल्स असो किंवा आणखी प्रपोजल्स आपल्याकडे येतात, त्याच्यामध्ये पुढे कारवाई होत आहे। थँक्यू। या अत्याधुनिक वाहनांमुळे आता गुन्हेगारांवर आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे। तंत्रज्ञानाच्या या जोडीमुळे अमरावतीकरांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल यात शंका नाही।